Welcome friends. Today we are going to be discuss on the topic of properties of matter and non-destructive testing. So today we are going to be discuss the content of non-destructive testing. So the non-destructive testing contents are as follows. First, that is non-destructive testing. Various methods to be used in that non-destructive testing. Criteria for selection of non-destructive testing methods, merits and demerits of non-destructive testings. These points to be covered in this today's lectures. So, first of all, introduction. The testing of materials for its performance is the necessary part of quality control. The testing of materials is necessary for detection of materials defects like cracks, porosity, etc. Determination of breaking stress, ultimate stress, strength of material for its safe and successful performance. Whenever we are creating some materials, so we are required to test that material in various platform. So that is the two things that material can be tested. आपल्याला ते मटेरियल दोन प्रकारात टेस्ट करावं लागतं. जसं की आपण एखादं मटेरियल बनवतोय, एखादा प्रोडक्ट बनवतोय, तर तो प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करण्याच्या अगोदर आपल्याला त्या प्रॉडक्टची, त्या मटेरियलची टेस्टिंग करणं आवश्यक असतं. तर ही जी टेस्टिंग कशासाठी करायची, काय गरज आहे त्याची? तर ती टेस्टिंग कशासाठी? तर त्याच्यात कुठला डिफेक्ट आहे का? त्याच्यात कुठला क्रॅक राहिलेला आहे का? तर हे आपल्याला त्याच्यात अगोदर चेक करावं लागतं. त्यासोबत तो आपण जर लॉन्च करायच्या अगोदर तो कोणत्या लेव्हलपर्यंत जाऊन तो वर्किंग करू शकतो, कुठपर्यंत त्याच्यावर लोड दिला म्हणजे तो ब्रेक होणार नाही किंवा ब्रेक होईल. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये टेस्ट करायच्या असतात. थर्ड वन, डिटर्मिनेशन ऑफ मायक्रोस्ट्रक्चर, टेक्स्चर, मॉर्फोलॉजी, केमिकल कॉन्स्टिट्यूट, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ दॅट मटेरियल. म्हणजे तो जो काही मटेरियल आपण प्रॉडक्ट बनवला त्याच्यात त्याचं मायक्रो लेवलचं स्ट्रक्चर काय आहे, त्याचं टेक्स्चर काय आहे, त्याचे केमिकल कुठलं वापरलं आहे, तर फिजिकल प्रॉपर्टीज काय, त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला तो प्रोडक्ट लॉन्च करायच्या अगोदर टेस्ट कराव्या लागतात. So that is the two types of testing methods. First one is destructive testing and second one is non-destructive testing. तर डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग आणि नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग अशा दोन टाईपच्या टेस्टिंग आपल्याला आज बघायच्या आहेत. सो फर्स्ट वन इज द डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग म्हणजे काय? इन द डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग ऑफ मटेरियल देअर इज ऍक्च्युअल डिस्ट्रक्शन ऑफ मटेरियल. डिस्ट्रक्शन्स म्हणजे डॅमेज होणे. सो द टेस्टिंग ऑफ मटेरियल, ड्युरिंग द टेस्टिंग द प्रोडक्ट विल बी डॅमेज. जर ड्युरिंग द टेस्टिंग प्रोडक्ट जर डॅमेज होत असेल तर त्या टाईपच्या टेस्टिंगला म्हटलं जातं डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. आणि ही टेस्टिंग केल्यानंतर ते मटेरियल पुढच्या टेस्टिंगसाठी यूज होत नाही. सो आफ्टर टेस्टिंग दिस मटेरियल इट कॅन नॉट बी यूज फॉर इट्स इंटेंडेड पर्पज. म्हणजे नेक्स्ट प्रोसेससाठी त्याला आपल्याला वापरता येत नाही. सो डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग म्हणजे थोडक्यात काय, तर एखादा प्रोडक्ट टेस्ट करत असताना जर डॅमेज होत असेल, डॅमेज होतोय, तर त्या टाईपच्या टेस्टिंगला काय म्हणायचं? डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. समजा आता मोबाईलचं एक उदाहरण घ्या. मोबाईलचं जर किती उंचीवरतून पडला म्हणजे तो फुटेल हे जर आपण टेस्ट करत असू, तर त्या कंडिशनमध्ये तो प्रोडक्ट आपण जर मोबाईल एखाद्या पर्टिक्युलर हाईटवरतून खाली फेकला आणि तो जर फुटत असेल तर ती टेस्टिंग म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. त्याच्यानंतर आपल्याला त्या मोबाईलच्या दुसऱ्या कुठल्या टेस्टिंगसाठी, कारण तो डॅमेज झाल्यानंतर वापरता येणार नाही. सो लाईक दिस दॅट कॉल्ड विथ डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. सेकंड, अ मटेरियल इज टेस्टेड ॲज अ सॅम्पल. All materials cannot be tested in destructive testing methods. So example, universal testing machine UTM used for destructive testing. UTM, these of the machines can be used for the testing. Clear?
या मशीनमध्ये एखादा रॉड जर ठेवला तर त्याच्यावरती आपण त्याला किती स्ट्रेस देऊ शकतो, किती लोड देऊ शकतो, हे या मशीनमध्ये चेक केलं जातं आणि त्याच्यामध्ये टाकलेला रॉड हा मोस्टली डॅमेजच होतो. तर ती जी टेस्टिंग आहे त्याला म्हणतात डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. त्यानंतर नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग म्हणजे काय, तर अगदी अपोजिट टू द डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. When non-destructive testing is the method of examining the material for internal as well as surface discontinuities without the destruction of material. त्या मटेरियलचा इंटरनल ॲज वेल ॲज सरफेसवरचा भाग टेस्ट केला जातो, पण त्याला कुठल्याही प्रकारे डॅमेज न करता. ती जी टेस्टिंग आहे, त्या टेस्टिंगला म्हटलं जातं नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. जसं की मोबाईलचंच उदाहरण. जर मोबाईलचा आपल्याला साउंड चेक करायचा आहे किंवा मोबाईलचं टच स्क्रीन चेक करायची, टच व्यवस्थित होतोय का? तर ही जी टेस्टिंग आहे, तर तिला म्हणायचं नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. इन दिस मटेरियल कॅन बी यूज्ड फॉर इंटेंडेड पर्पज आफ्टर टेस्टिंग. म्हणजे ती टेस्टिंग करत असताना आपण तो मटेरियल म्हणजे तो सॅम्पल आपण पुढच्या टेस्टिंगसाठी देखील वापरता येऊ शकतो. द एक्झाम्पल ऑफ नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग दॅट इज लिक्विड पेनिट्रेटिंग टेस्टिंग. आता लिक्विड पेनिट्रेटिंग टेस्टिंग म्हणजे काय, तर एखाद्या सरफेसवरती जर क्रॅक गेलेला असेल तर तो क्रॅक आपल्याला फाइंड आउट करायसाठी ही लिक्विड पेनिट्रेशन टेस्टिंग वापरली जाते. त्यानंतर एक अल्ट्रासोनिक टेस्टिंग म्हणजे इंटरनल मध्ये कुठे जर क्रॅक असेल तर अल्ट्रासोनिक रेज त्या मटेरियलवरती ऍक्ट करून आपल्याला तिथून त्याचे रिझल्ट मिळू शकतात. तर या 2 टाइप ते एक्झाम्पल्स आहेत नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगसाठी. ॲडव्हांटेजेस ऑफ नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग त्यालाच म्हणतात मेरिट्स. फर्स्ट वन, मटेरियल कॅन बी युज्ड फॉर इट्स इंटेंडेड पर्पज आफ्टर टेस्टिंग. म्हणजे मटेरियल ते आपल्याला बऱ्याच वेगळ्या टेस्टिंगसाठी वापरता येऊ शकतं. मटेरियल कॅन बी टेस्टेड फॉर ऑल पॉसिबल पॅरामीटर्स. म्हणजे जेवढे काही पॅरामीटर्स त्यांनी सांगितलेले आहेत तेवढ्या मॅक्झिमम पॅरामीटर्सला आपण ते एकाच सॅम्पलवरती टेस्ट करू शकतो. त्याच्यासाठी खूप सारे वेगळे सॅम्पल घ्यायची गरज नाही. द टेस्टिंग ऑफ मटेरियल इज पॉसिबल बिफोर इट्स मॅन्युफॅक्चरिंग. हे टेस्टिंग ऑफ मटेरियल, जर मटेरियलची टेस्टिंग आपण मॅन्युफॅक्चर होण्याच्या अगोदर पण चेक करू शकतो. टेस्टिंग इज पॉसिबल आफ्टर मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे प्रॉडक्ट तयार झाल्यानंतरही देखील आपण त्या प्रॉडक्टची टेस्टिंग करू शकतो. टेस्टिंग इज पॉसिबल ड्युरिंग द सर्व्हिसिंग ऑफ कंपोनंट. सर्व्हिसिंग म्हणजे तो कंपोनंटची सर्व्हिस देणं सुरू असेल तर त्या ड्युरिंगमध्ये पण आपण त्याची टेस्टिंग करू शकतो. टेस्टिंग इज पॉसिबल ड्युरिंग द सर्व्हिसिंग ऑफ कंपोनंट. अगेन दिस इज द सेम पॉइंट. द 100% एक्झामिनेशन ऑफ मटेरियल इज पॉसिबल. म्हणजे 100% आपण याच्यातनं टेस्टिंग त्या मटेरियलची करू शकतो. लिमिटेशन्स ऑफ एनडीटी मटेरियल त्यालाच म्हणतात डिमेरिट्स. फर्स्ट, दॅट इज मिनिमम 2 मेथड्स फॉर कंप्लीट एक्झामिनेशन ऑफ मटेरियल आर रिक्वायर्ड. कमीत कमी 2 मेथड्स लागतात कंप्लीट पूर्ण एक्झामिनेशन करण्यासाठी. त्याच्यानंतर ट्रेंड अँड सर्टिफाईड पर्सन्स आर ऑथोराइज्ड टू कंडक्ट द टेस्ट. म्हणजे एक ट्रेन पर्सन पाहिजे, त्याचे सर्टिफिकेशन झालेलं पाहिजे, ज्याला त्या टेस्ट बद्दल पूर्ण कल्पना आहे, असाच व्यक्ती ती टेस्ट करू शकतो. त्यानंतर कॉस्ट ऑफ इक्विपमेंट इज हाय. म्हणजे याला वापरण्यात जाणारे जे इक्विपमेंट आहे त्याची कॉस्ट खूप जास्त असते. क्वांटिटेटिव्ह टेस्टिंग इज डिफिकल्ट अँड एनडीटी इंटरप्रिटेशन्स आर रिलेटिव्ह. ह्या काही डिमेरिट्स आहेत ज्याच्यामुळे याच्यात थोडेसे येऊ शकतात अडचणी. सो नेक्स्ट वन दॅट इज द क्रायटेरिया ऑफ सिलेक्शन ऑफ एनडीटी मेथड. म्हणजे कुठल्या क्रायटेरियावरती आपण ती नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगची मेथड चूज करायची हे ठरवलं जातं. फर्स्ट वन दॅट इज कोड्स और स्टँडर्ड रिक्वायरमेंट. म्हणजे त्या प्रॉडक्ट बनवताना त्यांनी काहीतरी स्टँडर्ड ठेवलं असेल की आम्हाला या गोष्टी पाहिजे, तर त्याचे काय कोड्स आहेत, काय स्टँडर्ड आहेत हे त्यांनी ठरवून दिलेलं असतं, ते त्याला चेक करावं लागतात.
स्पेसिफिकेशन ऑफ मटेरियल टू बी टेस्टेड म्हणजे कुठले स्पेसिफिक गोष्टी आपल्याला त्या मटेरियलचे चेक करायच्या आहेत ते आपल्याला तिथे फायनलाइज करायचं असतं. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ डिसऑर्डर टू बी डिटेक्टेड कुठले कुठले डिसऑर्डर आपल्याला त्याच्यात चेक करायचे हे देखील आपल्याला ठरवावं लागतं. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला कुठल्या टाईपची मेथड्स त्याच्यात यूज करायची हे लक्षात येईल. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑफ मटेरियल टू बी टेस्टेड म्हणजे कोणत्या पद्धतीने तो प्रोडक्ट बनवण्यात येतो आहे हे देखील आपल्याला बघावं लागेल. त्याच्यावरतून ती टेस्टिंगची मेथड्स आपल्याला कशा पद्धतीने घ्यायची ते ठरवता येईल. इक्विपमेंट्स अवेलेबल फॉर टेस्टिंग म्हणजे जरी या सगळ्या गोष्टी असल्या तरी आपल्याकडे कुठल्या टाईपचं इक्विपमेंट आहे जेणेकरून आपल्याला ती टेस्टिंग करता येईल हे एक मोठा इश्यू असतो. त्याच्यानंतर टोटल कॉस्ट रिक्वायर्ड टू बी टेस्ट दी मटेरियल म्हणजे ते प्रोडक्ट बनवायची कॉस्ट असेल ₹5 आणि ते टेस्टिंगचं कॉस्ट असेल ₹15 तर मग ते पॉसिबल होणार नाही. सो लाईक दॅट यू हॅव टू चूज द अप्रोप्रिएट testing methods to the minimum cost of the testing. So these are the different types of testings that can be used in industries. The first one is that is ultrasonic testing, magnetic particle testing, penetrate testing, visual testing, microscopy testing, radiography testing, and holography testing. These are some testing methods to be used in industries. Okay, these are discussing in the next lecture. Thank you.